नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गासाठी जो साहित्य विचार हा पेपर आहे, या पेपरमधील साहित्याची प्रयोजने हा मुद्दा पाहणार आहोत. मागील 2 लेक्चरला आपण साहित्याची प्रयोजनं हा भाग पाहत आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मम्मटाने सांगितलेली साहित्याची प्रयोजनं पाहिलेली आहेत. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरला आपण त्याच्या पुढील जी काही भारतीय आणि काही पाश्चात्य विचारवंतांनी सांगितलेली प्रयोजनं होती ती आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर त्याच्या पुढील जी राहिलेली प्रयोजनं आहेत ती आपण या तासाला पाहणार आहोत. यातील पहिलं महत्त्वाचं प्रयोजन आहे ते म्हणजे मनोरंजन. साहित्यामध्ये किंवा कोणत्याही कलेमध्ये मनोरंजन किंवा रंजन या शब्दाला विशेष महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाची एक मूलभूत किंवा ज्याला आपण नैसर्गिक गरज म्हणू शकतो अशी एक नैसर्गिक गरज म्हणजे मनोरंजन आहे असं म्हटलं जातं. आणि या मानसिक किंवा नैसर्गिक गरजेतूनच मानवानं अनेक कलांचा उदय केलेला दिसतो. थोडक्यात आपल्याकडे असं म्हटलं जातं की जी गोष्टीची सुरुवात झाली ती गोष्टीची सुरुवातच आपल्याकडे मनोरंजनातून झाली. म्हणजे लहानपणी आपल्याकडे पूर्वीच्या काळी लहान मुलांना आजी किंवा आजोबा घेऊन बसायचे आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. मग या गोष्टींमध्ये काही वास्तव असायचं पण बऱ्यापैकी काल्पनिक असायचं. शक्यतो त्या मुलांचं मनोरंजन करावं या हेतूनं ती आजी गोष्ट सांगायची आणि मग त्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा आपण पाहायचो की वेगवेगळ्या देवांच्या गोष्टी असायच्या, पुराणातल्या गोष्टी असायच्या किंवा भूतांच्या गोष्टी असायच्या की जेणेकरून त्या मुलांना त्यातून मनोरंजन व्हावं आणि त्यांना त्या ठिकाणी एक रंजन किंवा त्या विशिष्ट पद्धतीचा बोध व्हावा हा सुद्धा हेतू त्याच्यामध्ये असायचा. मग असं म्हटलं जातं की त्या गोष्टींमध्ये कुतूहल, उत्कंठा, गुंतागुंत अशा पद्धतीची काही वैशिष्ट्ये असायची की त्या मुलांना एक कुतूहल लागून राहायचं आता पुढे काय, किंवा मग एखादी घटना समजली की त्याची उत्कंठा आणखीन वाढीस लागायची की आता आणखी काय होईल. आणि मग ते मूल त्या आजीला सांगायचं की अजून सांग अजून सांग. थोडक्यात की या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही साहित्याच्या निर्मितीच्या प्रक्रिया सुरू झाल्या, या साहित्य निर्मितीच्या प्रक्रिया सुरू होताना मनोरंजन किंवा रंजन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. प्रत्यक्षात मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे ताण असतात, अनेक प्रकारची संकट असतात, दुःख असतात आणि यावर मात करण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून काही ना काही प्रकारचं मनोरंजन हवं असतं. आणि मग हे मनोरंजन तो वेगवेगळ्या पद्धतीनं शोधत असतो आणि हेच मनोरंजन त्याला नेमकं साहित्यातून सुद्धा होत असतं. म्हणजे खूप कामाचा ताण आलेला आहे, खूप काही वेगवेगळी दुःख आहेत आणि अशा वेळेस एखादं चांगलं किंवा एखादं मनोरंजनपर पुस्तक घेतलं आणि ते जर वाचत बसला तर नकळतपणे त्याचा मनावरचा ताण हा हलका होतो आणि त्याचं मनोरंजन होतं असं मानलं जातं. आणि या दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार केला जातो. त्याला मानवी मनाचं समाधान करण्यासाठी हे साहित्य आहे किंवा प्रयोजन आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आज सुद्धा आपण पाहतो अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या कादंबऱ्या जास्त प्रमाणात कोणत्या चालतात तर मनोरंजनात्मक साहित्य हे मोठ्या संख्येनं वाचलं जातं असं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये काही पोलिसी कथा असतील, काही चातुर्याच्या कथा असतील, काही गूढ रहस्यमय कथा असतील, तर या पद्धतीच्या कथा मोठ्या संख्येनं लिहिल्या जातात आणि तितक्याच संख्येनं त्या वाचल्या जातात असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे जे मनोरंजनपर साहित्य आहे याची साहित्याची निर्मिती ही अतिशय मोठ्या प्रमाणात होत असलेली दिसून येते. पण या मनोरंजनपर साहित्यामध्ये आपल्याला एक भाग असा दिसून येतो की जीवनाचं जे दर्शन आहे, मानवी जीवनाचं,
त्याची जी उत्कटता आहे ती उत्कटता तेवढ्या पद्धतीनं त्यात येत नाही आणि त्यामुळे कलाकाराचं जे आत्माविष्काराचं जे कलात्मक विषय आहेत किंवा ज्ञान आहे ती वैशिष्ट्य त्या साहित्यामध्ये लक्षात घेतली जात नाहीत आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे जे मनोरंजनपर साहित्य आहे हे मनोरंजनपर साहित्य थोडं वरवरचं किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो थोडंसं उथळ मनोरंजन अशा पद्धतीचं हे साहित्य असलेलं आपल्याला दिसून येतं। यामध्ये थोडक्यात असंही एक चित्र दिसून येतं, वाचकाला काय आवडतं किंवा वाचकाला काय दिलं तर तो जास्तीत जास्त वाचन करेल त्या पद्धतीनं थोडासा वाचकाचा जास्त विचार केला जातो किंवा ज्याला पुढे जाऊन आपल्याला असंही म्हणता येतं पहा की मागणी तसा पुरवठा या पद्धतीनं या साहित्याची निर्मिती केली जाते आणि म्हणून हे साहित्य थोडंसं सवंग किंवा वरवरचं म्हणजे फक्त टाइमपास या अर्थानं त्याचं मनोरंजन होईल, पण त्यातून त्याला काही बोध होईल किंवा काहीतरी त्याला शिकता येईल, ज्ञान प्राप्त करता येईल असं चित्र या साहित्यामध्ये दिसत नाही। आणि मग याच्यात सुद्धा असं म्हटलं जातं की हे मनोरंजनाचे भाग सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत। मुळातच रंजन हा जो शब्द आहे पहा, रंजन हा रंजन शब्द त्याचा अर्थ घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तो अर्थ घेतलेला दिसून येतो। म्हणजे रंजन म्हणजेच कुणी त्याला असं म्हणतं की मानवी मनाला एक दिलासा देण्यासाठी, आल्हाद देण्यासाठी, एक टाइमपास करण्यासाठी एखादी कलाकृती पाहणं, गोष्ट किंवा वाचणं या पद्धतीनं रंजनाचा अर्थ घेतला जातो। थोडक्यात मानवी मनाला एक दिलासादायक अशा पद्धतीनं ते पाहिलं जातं। पण इथं एक विचार आपल्याला करावा लागतो, प्रत्येक माणसाची आवड निवड वेगळी असते, प्रत्येक माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या अर्थानं प्रत्येक माणसाचं मनोरंजनाचं जे काही एक साधन आहे किंवा त्याची मनोरंजनाची जी एक व्याख्या तयार होते ती सुद्धा वेगवेगळी असते। म्हणजे एखादा माणूस थोडासा विचारी आहे, त्याची अभिरुची चांगली आहे तर त्याला एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन हवं असतं। म्हणजे ज्या व्यक्तीला, ज्या वाचकाला भालचंद्र नेमाडे आवडतात त्याला नासी फडकेंची कादंबरी नाही आवडणार। म्हणजे एखादा जो वाचक आहे त्या वाचकाला काहीतरी ज्ञानाचीही भूक आहे आणि मनोरंजनाचीही भूक आहे, तो त्या ठिकाणी नासी फडकेंची कादंबरी वाचणार नाही, तो कुणाची वाचेल? भालचंद्र नेमाडेंची। त्याला काहीतरी वैचारिक पाहिजे किंवा त्याला काहीतरी थोडंसं डोक्याला चालना देणारं असं साहित्य हवं असेल तर त्याचं मनोरंजनाची व्याख्या वेगळी आहे। काही वाचक असे असतात पहा की त्यांच्या डोक्याला अजिबात ताण नको असतो, त्यांना हलकं फुलकं हवं असतं आणि फक्त मनोरंजन हवं असतं, त्यातून काहीही शिकायचं नसतं, काही ज्ञान मिळवायचं नसतं। आणि मग अशा गोष्टी आपण जर पाहिल्या तर अलीकडच्या काळातले आपण लेखक जर पाहिले, सुहास शिरवळकरांसारखा लेखक असेल, बाबा कदम सारखा लेखक असेल की यासारख्या लेखकांचं साहित्य हे निखळ मनोरंजनपर आहे। म्हणजे वाचकाच्या डोक्याला ताण न देता फक्त त्याचं मनोरंजन करणं की जे एक निखळ मनोरंजन आहे किंवा ज्याला आपण सवंग मनोरंजन असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो। मग या मनोरंजनात सुद्धा आपल्याला दोन गट पडलेले दिसतात पहा, एक उच्च पातळीवरचं मनोरंजन आणि एक थोडंसं खालच्या पातळीवरचं मनोरंजन। म्हणजे खालच्या पातळीवरच्या मनोरंजनामध्ये टाइमपास एवढा एकच अर्थ तिथं घेतलेला दिसतो, तर उच्च पातळीवरचं जे मनोरंजन आहे त्याच्यामध्ये त्या वाचकाची किंवा त्या कलावंताची एक जी अभिरुची आहे ती अभिरुची घडलेली असते, त्याला चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक कळत असतो। मग त्याच्यातला आपल्या जीवनावर काय परिणाम होईल याचाही तो विचार करत असतो। म्हणजे प्रत्येक वेळेस मनोरंजन फक्त टाइमपासच करतं असं नाही, तर मनोरंजनातून सुद्धा माणसाला खूप काही शिकता येतं आणि त्यामुळं मनोरंजनपर साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या दिसून येतात। आणि म्हणून जे सवंग पद्धतीचं मनोरंजन आहे, हे सवंग पद्धतीचं मनोरंजन अतिशय मोठ्या संख्येनं लिहिलं जातं, मोठ्या संख्येनं ते वाचलं जातं, पण या साहित्याला दुय्यम दर्जा दिला जातो। आपण आजही पाहतो पहा की साहित्याच्या इतिहासामध्ये तुम्ही किती लेखन केलंय, ते किती लोकांनी वाचलंय याच्यापेक्षा त्यात साहित्यिक मूल्य किती आहेत, अभिरुची संपन्न साहित्य किती आहे
त्याच्यावर त्या लेखकाचं इतिहासातलं स्थान आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मोजकं लिहिलं, पण ज्ञानेश्वरांची उंची खूप मोठी आहे, कारण त्यांची अभिरुची वेगळी आहे. पण अलीकडच्या काळात किंवा त्या काळात सुद्धा काही पंडित वर्गानं खूप मोठ्या संख्येनं लिहिलं. दासोपंतासारखा एखादा पंडित की लाखोमध्ये पदरचना करतो, पण त्यांना तेवढं स्थान मिळत नाही, कारण तुम्ही किती लिहिलं, तुमचं साहित्य किती लोकांनी वाचलं, याच्यापेक्षा त्यातून जी मूल्ये, मग ती साहित्यिक मूल्य असतील, जीवन मूल्य असतील, याचा विचार तिथं जास्त केला जातो. आणि म्हणून आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं पहा, ज्या साहित्याला पुरस्कार मिळतात ते साहित्य जास्त मनोरंजनपर नसतं, त्या साहित्याचा वाचक जास्त नसतो. पण ज्या साहित्याचा, जे मनोरंजनात्मक साहित्य आहे, ते मोठ्या संख्येनं वाचलं जातं, पण त्याला पुरस्कार मिळत नाहीत किंवा साहित्याच्या इतिहासामध्ये त्यांची तेवढी दखल घेतली जात नाही, कारण ते साहित्य थोडं सवंग साहित्य प्रकारामध्ये मोडलं जातं. आणि म्हणून मनोरंजन करावं म्हणून लेखक लिहितो, असे काही लेखक आहेत, पण सगळेच लेखक त्या पद्धतीनं लेखन करतात असं आपल्याला इथं म्हणता येत नाही. आणि वाचक सुद्धा, सगळेच वाचक फक्त टाइमपास व्हावा म्हणूनच वाचतात असं नाही. काही वाचक निश्चित वाचतात, पण सगळेच वाचतात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. पुढचं प्रयोजन आहे उद्बोधन. या उद्बोधनामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकार असा दिसून येतो पहा, बोध करणं किंवा उपदेश करणं. आता साहित्यामध्ये बोध केला पाहिजे का, किंवा साहित्यानं वाचकाला उपदेश केला पाहिजे का, याच्यावर जुन्या काळापासून चर्चा चालू आहे की ते थोडंसं दोन मत आहेत. काहींचं असं मत आहे साहित्यानं उपदेश करू नये, तर काहींचं असं मत आहे की साहित्यानं उपदेश केला पाहिजे. आता आपण जसं हे प्रयोजन पाहिलं पहा, मनोरंजन, याच्यामध्ये उपदेश करण्याला महत्त्व नाही, उद्बोधनाला महत्त्व नाही. कारण ज्या साहित्यामध्ये उद्बोधन केलं जातं, उपदेश केला जातो, ते साहित्य मनोरंजनपर असेल का, असा एक वाद आहे. मग त्याच्यातूनच आपल्याकडे पहा कलावाद आणि जीवनवाद. म्हणजे कलेसाठी कला म्हणून एक मनोरंजनपर साहित्य अशा पद्धतीनं साहित्य निर्माण केलं गेलं किंवा त्या साहित्याकडे पाहिलं गेलं. तर साहित्यातून उद्बोधन केलं पाहिजे, लोकांना काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे, उपदेश केला पाहिजे, म्हणून जीवनासाठी कला म्हणून एका दृष्टिकोनातून साहित्याकडे पाहणारा हा दुसरा गट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. पण जुन्या काळापासून आजपर्यंत हा वाद चालूच आहे पहा, की साहित्यानं बोध केला पाहिजे किंवा नाही. तर काहींचं मत आहे बोध केला पाहिजे, काहींचं मत आहे बोध करता उपयोगाचं नाही. तर ज्यांचं असं मत आहे की बोध करू नये, उपदेश करू नये, तर त्यांचं असं मत आहे की साहित्यातून जर आपण उपदेश करत बसलो, बोध करत बसलो, तर त्या साहित्यातला जो कलावंत आहे, लेखक आहे, त्या लेखकातलं जे कलावंताचं एक कलात्मकपण आहे, ते कलात्मक रूप नष्ट होईल. आणि मग ज्या भूमिकेतून लेखक कलावंत बनलेला आहे ती भूमिकाच संपेल. म्हणजे लेखकातला जो लेखक आहे, कलावंत आहे, तो तिथं मागे पडेल आणि फक्त उद्बोधनाची भूमिका किंवा एखाद्या तत्वचिंतकाची भूमिका त्या बाजूनं पुढं येईल. आणि म्हणून त्या कलावंताची जी मूळ भूमिका आहे, त्या भूमिकेलाच त्या ठिकाणी धोका निर्माण होईल, असं या लोकांचं मत आहे. तर दुसऱ्या गटाचं असं मत आहे की लेखकानं मनोरंजन करता करता एक कलावंत म्हणून ती भूमिका मांडता मांडता जर थोडंसं उपदेश केला तर काय बिघडलं. पण हा उपदेश करताना कसा केला पाहिजे, तर त्यांनी त्यासाठी असं म्हटलेलं आहे की त्याला त्यांनी एका गोळीची उपमा दिलेली आहे, गोड गोळी. आपण औषधाची गोळी पाहतो पहा, औषधाची गोळी ही वरून त्याला एक साखरेचा लेप दिलेला असतो, गोड असते, पण आत त्या गोळीमध्ये मात्र काही कडू पदार्थ असतात आणि ते पोटात जाईपर्यंत ती साखर विरघळते, तोपर्यंत त्याला ती गोडच लागते. मग त्याला असं वाटतं मी गोड गोळी खाल्ली, पण ती पोटात जाताना त्याचा वरचं जे त्याचं गोड रूप आहे ते संपून जातं आणि पोटात गेल्यानंतर ती गोळी, तिच्यात असलेलं जे काही कडवट द्रव्य असेल ते बरोबर त्याचं काम करतं आणि त्या माणसाचा जो काही आजार असेल ते आजार ते बरा करतं. आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की मानवी कलेतला उपदेश सुद्धा असाच असला पाहिजे.
वरवर ते मनोरंजन वाटलं पाहिजे, पण जसजसं ते मनोरंजन तुम्ही पाहत जाल, वाचत जाल, त्याच्या अंतरंगात शिरत जाल, तसतसं आपोआप मनोरंजनाची भूमिका मागे गळून पडते आणि हळूहळू ते साहित्य त्या वाचकाला एक विचार किंवा एक उपदेश किंवा त्यालाच आपण जे उद्बोधन म्हणतो त्या पद्धतीनं त्या वाचकावर परिणाम करू शकेल, अशा पद्धतीनं लेखकानं लिहिलं पाहिजे. म्हणजे वाचकाला तर असं वाटलं पाहिजे माझं मनोरंजन होतंय, पण मनोरंजन करता करता त्याला उपदेश कधी मिळाला हे सुद्धा त्याला कळता कामा नये. या पद्धतीनं उपदेश जर केला तर ते साहित्य अतिशय उत्तम दर्जाचं बनेल. आणि अशा पद्धतीचं साहित्य आपल्याकडे अनेक पद्धतीनं झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्या लेखकांना हे जमलं की कलावादही जमला आणि जीवनवादही जमला आणि त्या दोहोंची सांगड घालून त्यांनी एक तिसराच मार्ग काढला. म्हणजे जसं आत्ता आपण पाहिला की वाचकाला तर असं वाटलं पाहिजे आपण मनोरंजन करतोय, वाचतोय, त्यातून आनंद घेतोय, आल्हाद घेतोय, पण जसजसं तो पुढे जातो तसतसं त्याला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि असे लेखक आपल्याकडं अनेक आहेत. पहा, एक उदाहरण द्यायचं झालं तर ना आपटे हे मराठीतले अतिशय गाजलेले कादंबरीकार आहेत. सामाजिक विषयावर त्यांनी पण लक्षात कोण घेतो सारखी जी कादंबरी लिहिली, भारतीय परंपरेमध्ये हिंदू स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार होत होते त्याला वाचा फोडण्याचं काम या कादंबरीनं केलं. पण ते कसं केलं तर मनोरंजनातून केलं, कलात्मकतेतून केलं, विचारच दिला, तत्वज्ञानच दिलं, पण मनोरंजनातून दिलं. हाच विषय त्याच कालखंडामध्ये आपल्याकडे गोपाळ गणेश आगरकर यांनी परखडपणे निबंधातून जसाच्या तसा तत्वज्ञानाच्या भूमिकेतून मांडला. झालं काय की आगरकरांनी स्पष्टपणे तत्वज्ञान म्हणून तो विषय मांडला, लोकांना तो रुचला नाही, लोकांना आगरकर आवडले नाहीत किंवा लोकांनी उलट आगरकरांना त्रास दिला. पण तोच विषय कलेच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून जेव्हा एक सदळपणे त्या ठिकाणी ना आपटेंनी कादंबरीतून मांडला, वरवर लोकांना असं वाटलं ही कादंबरी आहे, ही मनोरंजनासाठी आहे, याच्यातून लेखक डायरेक्ट समाज व्यवस्थेवर प्रहार करत नाही किंवा डायरेक्ट तो लोकांना असं म्हणत नाही की हिंदू स्त्रियांनी पुनर्विवाह केला पाहिजे किंवा त्यांच्यावर जे अन्याय होत आहेत त्याला नकार दिला पाहिजे, असं डायरेक्ट न बोलता कलेच्या माध्यमातून दिल्यामुळं लोकांना ना आपटेंची कादंबरी आवडली, लोकांनी ती वाचली आणि वाचून पूर्ण होत झाल्यानंतर लोक आपल्या मनापासून तिथं हळूहळू विचार करायला लागले की लेखक जे सांगतोय ते खरं आहे, ते आपल्या समाजात घडतं आणि आपल्या समाजामध्ये जे हे घडतंय ते बरोबर नाही, ते चुकीचं आहे, हे सुद्धा लोकांना तिथं कळतं. म्हणजे आजपर्यंत आपल्याला एक असा अनुभव येतो पहा, जर सरळ सरळ लोकांना तत्वज्ञान सांगितलं तर ते पचत नाही, पण कलेच्या माध्यमातून, कलात्मकतेतून जर ते बिंबवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना ते आवडतं. आणि अशी उदाहरणं आपल्याकडं अनेक पद्धतीची दिसून येतील की त्या साहित्यानं लोकांचं जे जीवन आहे ते अधिक प्रगल्भ केलेलं दिसून येतं किंवा जीवनाच्या ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा समृद्ध केलेल्या दिसून येतात. मग त्याच्यामध्ये आपल्या भारतातली सगळ्यात गाजलेल्या 2 कथा आहेत पहा, एक रामायण आणि दुसरं महाभारत. असं म्हटलं जातं की हजारो वर्षापासून भारताची जी काही संस्कृती आहे ती या रामायण आणि महाभारतातून घडत आलेली आहे. आणि यात सुद्धा आपल्याला असं दिसून येतं मनोरंजन आणि उद्बोधन या दोन्ही गोष्टी कलात्मकतेनं एकत्र आणलेल्या आहेत आणि म्हणून या दोन्हीही कलाकृती अगदी अजरामर झालेल्या दिसून येतात. आणि म्हणून साहित्यामध्ये उद्बोधन असावं, पण ते कसं असावं तर कलावाद आणि जीवनवाद याची सांगड घालून जर ते उद्बोधन आलं तर ती कलाकृती सर्वश्रेष्ठ बनलेली दिसून येते. आणि जर एखाद्या कलाकृतीतून फक्तच उद्बोधन आलं असेल तर ती बोजड बनलेली दिसते किंवा ती तत्वज्ञानाच्या जवळ जाताना दिसते आणि मग अशा कलाकृती वाचक जास्त प्रमाणात वाचत नाही किंवा निखळ मनोरंजनाकडे ती कलाकृती वळली तरी सुद्धा त्याचा वाचक एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि तो वाचक फक्त एक टाइमपास म्हणून ती कलाकृती वाचताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जर तुम्ही
मनोरंजन आणि उद्बोधन या दोन्हीची सांगड घातली आणि कलावाद आणि जीवनवादाच्या भूमिकेतून हे साहित्य जर तुम्ही निर्माण केलं तर ते साहित्य तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवता येतं आणि वाचक सुद्धा त्यातून अधिक संपन्न किंवा अभिरुची संपन्न बनताना आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आहे प्रचार. साहित्याच्या प्रयोजनामध्ये प्रचार हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. हा मुद्दा थोडासा उद्बोधन याच्याच जोडीचा आहे किंवा उद्बोधन करणं आणि प्रचार करणं या दोन्हीही भूमिका जवळपास सारख्याच आहेत असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग इथं सुद्धा असं म्हटलं जातं की इथं जर तुमचं साहित्य जास्त प्रचार करू लागलं तर त्याला प्रचारकीपणाचा थाट येईल आणि जर तुमचं साहित्य जास्त प्रचार करायला लागलं तर ते एका विचाराशी किंवा एका बांधिलकीशी निगडीत होतं आणि मग त्याचा समाजावर त्याच पद्धतीचा एकांगीपणाचा प्रभाव होऊ शकतो. आणि म्हणून साहित्यिकानं किंवा साहित्यानं प्रचारकी होऊ नये असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. शेवटी लेखक जो आहे तो स्वतः जीवन जगत असताना त्याला जी तत्व समजली किंवा जे अनुभव त्याला मिळाले ते अनुभव ती तत्व तो काय करत असतो, एक प्रकारे आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच तो लोकांना काय करत असतो तर आपल्या विचारांचा प्रचार करत असतो. त्याला जे विचार प्राप्त झाले किंवा मग ते अनुभवातून असतील, शिक्षणातून असतील, जे विचार त्याला मिळालेले आहेत त्या विचारांचा प्रचार एक प्रकारे तो त्या साहित्यातून करत असतो. आणि म्हणून साहित्य हे लेखकाच्या विचाराचं प्रचार करण्याचं एक साधन आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. रशियामध्ये जो साम्यवाद आला पहा आणि हा साम्यवाद आल्यानंतर रशियामध्ये जी मोठी क्रांती झाली त्या क्रांतीच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की रशियातलं सगळं साहित्य हे प्रचारकी थाटाचं साहित्य बनलं. साम्यवादाचा प्रचार करणं यालाच त्यांनी महत्त्व दिलं आणि मग प्रत्येक साहित्यानं साम्यवादाचाच प्रचार केला पाहिजे अशी एक भूमिका तिथं घेतली गेली. पर्यायानं त्या साहित्यावर एकांगीपणा त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मग अशा पद्धतीनं जर प्रचारकी थाटात साहित्य लिहिलं गेलं तर त्याला एक यांत्रिक रूप येऊ शकतं आणि मग या यांत्रिक रूपामुळं त्याला एक चौकट प्राप्त होते आणि या चौकटीमध्ये त्याची कलात्मकता मात्र धोक्यात येते आणि ही कलात्मकता धोक्यात आल्यामुळं मग अशा पद्धतीनं साहित्य प्रचारकी असून चालत नाही असं म्हटलं जातं. तरी सुद्धा आपल्याकडं मराठीमध्ये काही लेखकांनी या प्रचारकी भूमिकेतून अतिशय उत्तम साहित्य लिहिलेलं सुद्धा दिसून येतं. विशेषतः संत नामदेवांचं जर उदाहरण घेतलं तर नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत त्यांनी या साहित्याचा प्रचार आणि प्रसार केलेला दिसून येतो. पण नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करताना त्या साहित्यातलं काव्य किंवा त्या साहित्यातलं जी कलात्मक मूल्य आहेत ती कुठंही हरवू दिलेली नाहीत हे दिसून येतं. म्हणजे उद्बोधनासारखंच इथं सुद्धा कलावाद आणि जीवनवाद याची जर उत्तम सांगड घातली तर साहित्य प्रचाराचं उत्तम साधन होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दलित साहित्यात सुद्धा आपल्याला असं दिसतं पहा की अनेक दलित लेखकांनी दलितत्वाचं जीवन मांडण्यासाठी हजारो वर्ष त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याचं चित्रण करण्यासाठी प्रचारकी थाटात लेखन केलं. त्यामुळं अनेक लेखकांचं लेखन हे एकांगी बनलेलं सुद्धा दिसून येतं. पण त्याच्यात सुद्धा आपण जर अण्णाभाऊ साठेंसारखा लेखक पाहिला, बाबूराव बागुल सारखा लेखक पाहिला तर या लेखकांचं साहित्य जर आपण पाहिलं तर हे साहित्य त्याच्या पुढं जाणार आहे. म्हणजे दलितांच्या वेदना, दलितांचं दुःख ते साहित्यातून मांडतात पण त्याचबरोबर साहित्यिक मूल्य सुद्धा जपतात. आणि म्हणून इतर दलित साहित्यावर जो प्रचारकी थाटाचा आरोप केला जातो, उरबडवेपणाचा आरोप केला जातो, प्रक्षोभकतेचा आरोप केला जातो तो बाबूराव बागुलांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, शंकरराव खरातांच्या साहित्यावर केला जात नाही. आणि म्हणून ते साहित्य प्रचार करून सुद्धा ते साहित्य आहे आणि त्या साहित्याला एक वेगळं स्थान किंवा एक वेगळा दर्जा हा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे अनुभवाची समृद्धी. एखादा लेखक आपल्या प्रयोजनातून किंवा आपल्या साहित्यातून त्यानं घेतलेले जे अनुभव आहेत
ते अनुभव त्या साहित्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लेखक स्वतःच्या आत्मबोधाचा त्या ठिकाणी शोध घेत असतो आणि ती एक स्व अनुभवाची त्याला लेखन करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तिथं जी घडते त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध असं म्हटलं जातं. म्हणजे लेखक साहित्यात जे मांडतो ते स्वतःच्या आयुष्याचा तटस्थपणे शोध घेऊन त्या साहित्यात तो मांडत असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये एक अनुभवाची समृद्धता प्राप्त झालेली असते. म्हणजे तो अनुभव आधी लेखकानं घेतलेला असतो, त्या अनुभवाबद्दल लेखकानं चिंतन केलेलं असतं, त्याला त्याच्याबद्दलचा चांगला वाईट जो काही विचार असतो तो एक विचार एका निश्चित विचारापर्यंत त्यानं आणलेला असतो आणि त्याच्यावर चिंतन करून तो त्या भूमिकेपर्यंत आलेला असतो आणि ती भूमिका इतरांसाठी एक नवा अनुभव ठरत असते. कारण शेवटी मानवी जीवनात माणूस प्रत्येक अनुभव स्वतः घेऊन ते जीवन जगू शकत नाही. अनेकांचे अनुभव जर त्यानं वाचले, अनेकांचे अनुभव त्याला जर समजले तर त्यातून त्याला आपल्या जीवनात वाटचाल करताना अनेक प्रकारचं वेगवेगळं मार्गदर्शन होताना दिसून येतं. बऱ्याचदा ते अनुभव तो स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर त्या ठिकाणी पडताळून पाहत असतो, त्याच्याशी एकरूप होत असतो आणि म्हणून हे जे काही अनुभवाची समृद्धी हे प्रयोजन आहे हे लेखकनिष्ठ कमी आणि वाचकनिष्ठ जास्त आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. कारण वाचक त्या अनुभवाची समृद्धता स्वतःच्या पातळीवर घेत असतो आणि त्या साहित्य कृतीचा आस्वाद घेताना प्रत्येक वेळी एक नवा अनुभव तो त्या ठिकाणी स्वीकारत असतो. त्यावेळेस त्याच्या ज्ञानात एक अतिशय चांगल्या पद्धतीची भर पडत असते आणि त्यातून त्याला एक संपन्नता किंवा त्याच्या जीवनामध्ये एक अतिशय चांगली जाणीवपूर्वक एक संपन्न भूमिका तो त्या ठिकाणी निर्माण करत असतो आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध आणि संपन्न अशा पद्धतीचं बनत असतं. साधारणपणे ही 4 प्रयोजनं आज आपण पाहिली. मागील 2 तासाला आपण मम्मटाची प्रयोजनं आणि भारतीय आणि पाश्चात्य साहित्यिकांनी सांगितलेली ही सर्व प्रयोजनं पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की साहित्याची निर्मिती का होते, लेखक साहित्य का निर्माण करतो आणि वाचक साहित्य का वाचतो. तर याची उत्तरं आपल्याला या प्रयोजनांमधून या ठिकाणी मिळतात आणि इथं आपला हा पहिला भाग संपलेला आहे. धन्यवाद.